नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सिंह राशी सावधान, गणेश चतुर्थीनंतर 3 धक्कादायक घटना ऐकून घाम फुटेल, घरात देखील मोठा तमाशा होईल। सिंह राशी म्हणजे सूर्याची संतती। ही रास जन्मताच राजशाही, आत्मविश्वास, सामर्थ्य आणि तेज घेऊन आलेली असते। पण प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीला जीवनात एक मोठं वैशिष्ट्य जाणवतं। त्याचा प्रत्येक बदल हा अचानक, धक्कादायक आणि सर्वांच्या डोळ्यांसमोर घडवणारा असतो। गणेश चतुर्थी हा उत्सव भारतातला फक्त एक धार्मिक सोहळा नाही, तर तो विघ्नहर्त्याचा दिवस आहे। या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करायला येतात। आणि सिंह राशीसाठी यंदाची गणेश चतुर्थी 2025 ही खरोखरच एका मोठ्या अध्यायाची सुरुवात यांच्यासाठी ठरणार आहे। यंदा सिंह राशीच्या नशिबातले ग्रहस्थितीचे बदल, गुरु शनीची विशेष चाल आणि चंद्राच्या प्रखर दृष्टीमुळे तुम्हाला 3 अशा घटना आता अनुभवायला मिळतील, ज्या धक्कादायक असतील। पण त्याच घटना तुम्हाला अधिक चांगल्या, सामर्थ्यवान आणि समृद्ध आयुष्याकडे देखील घेऊन जाणार आहे। या घटना इतक्या प्रबळ असतील की तुम्हाला काही क्षणांसाठी घाम फुटेल, तुमचं मन हादरेल आणि तुमचा विश्वास बसणार नाही आणि तुम्ही म्हणाल, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? सिंह राशी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवता जेव्हा आपला मार्ग बदलून देतात तेव्हा पहिला संकेत नेहमीच धक्कादायक असतो। यात सर्वात महत्वाचं म्हणजे काय, गणेश बाप्पा आणि शनिदेव या 2 शक्ती तुमच्या जीवनात थेट आता हस्तक्षेप करणार आहेत। आणि हा योग प्रत्येक सिंह राशीवाल्याच्या भविष्याला एका वेगळ्याच उंचीवर आता नेऊन ठेवणार आहे। घरात मोठा तमाशा, पण नियतीचा देखील मोठा टर्निंग पॉइंट। गणेश चतुर्थीनंतर सिंह राशीवाल्यांच्या घरात वातावरण अचानक तुम्हाला तापलेलं दिसणार आहे। कुटुंबियांमध्ये मतभेद, जुनी दुखरी ठिकाणं उफाळून येतील, एखादं गुपित देखील उघड होऊ शकतं। हे सगळं एकत्र घडू शकतं। हा तमाशा इतका मोठा असेल की तुम्हाला वाटेल हे एक संकटच आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की या घटनेमुळे तुमच्या घरातले दडलेले प्रश्न आता कायमचेच सुटणार आहे। उदाहरणार्थ, एखादं नातं जे आतापर्यंत वरवर टिकलेलं होतं ते खरं रूप आता दाखवणार आहे। कुणी लपवलेला स्वार्थ उघडकीस येणार आहे। काही जण दूर होतील, पण खरे सोबती आता तुमच्या अधिकच जवळ येतील। हा तमाशा म्हणजेच घरगुती शुद्धीकरणाची एक प्रक्रिया असेल। सुरुवातीला धक्का बसेल, पण शेवटी घरातली ऊर्जा बदलून आशीर्वादासारखी होईल। 2 देवता स्वप्नात प्रकट, गुप्त संदेश मिळणार। गणेश चतुर्थीनंतरच्या रात्रीपैकी एखाद्या रात्री तुम्हाला असं स्वप्न पडेल जे साधं स्वप्न नसेल। गणपती बाप्पा स्वप्नात येऊन तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवतील। कदाचित ते काही प्रतीक दाखवतील, जसं की एखादा रस्ता, एखादं पुस्तक, एखादं मंदिर किंवा पांढरा उंदीर। ही प्रतीकं तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारी राहतील। त्याच वेळी शनिदेव देखील तुमच्या स्वप्नात येणार आहे। शनिदेव तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला इशारा देतील, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून दूर राहायचं आणि तुमच्या खऱ्या कर्माचं फळ कोणत्या दिशेने तुम्हाला आता मिळणार आहे। हे स्वप्न इतकं जिवंत असेल की सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटेल, मी खरोखर देवांना भेटून आलो की काय? अंगावर काटा येईल, घाम फुटेल। या 2 देवतांच्या एकत्र दर्शनाचा अर्थ असा होतो, तुमचं नशीब आता बदलण्याच्या उंबरठ्यावर उभं आहे। गणपती मार्ग दाखवतील आणि शनी त्या मार्गावरचं तुम्हाला आता फळ देणार आहे। आर्थिक व सामाजिक धक्का, पण ही एक सोन्याची संधी असणार आहे। तिसरी घटना ही सर्वात धक्कादायक पण सर्वात शुभ घटना तुमच्यासाठी ठरणार आहे। अचानक अशी परिस्थिती येईल की काही लोक तुमच्यावर शंका घेतील, काही लोक तुम्हाला कमी देखील लेखतील, कदाचित तुमचा काही लोक अपमान देखील करतील। तुम्हाला वाटेल की समाजात तुमची किंमत आता कमी झाली आहे। हा धक्का तुम्हाला सहन करणं बरंच कठीण जाणार आहे। पण याच वेळी नियतीचा मोठा खेळ सुरू होणार आहे। अचानक तुम्हाला अशी संधी मिळेल जी कोट्यवधींमध्ये एकाला मिळते। नोकरी, व्यवसाय, नवीन गुंतवणूक किंवा राजकीय सामाजिक स्थान, कुठल्या तरी क्षेत्रात तुमचं नाव वर जाणार आहे। अनपेक्षित पैसा हा अनपेक्षित पद्धतीनेच येणार आहे। कदाचित एखादं जुनं अडकलेलं देणं, कोर्ट केसचा निकाल किंवा एखादा दैवी लाभ। शत्रूची जीभ यामुळे बंद होईल आणि लोक उलट तुमचं आता कौतुक करू लागतील। हा धक्का म्हणजे जणू तुमच्या नशिबाचा
सोन्याचा दरवाजा उघडण्याची गुरुकिल्लीच ठरणार आहे. घरातला तमाशा. जुने ओझे संपवून घरगुती वातावरण आता शुद्ध होणार आहे. देवतांचं स्वप्न तुमचं खरं ठरून जीवनमार्ग गुप्त संकेतांमधून तुम्हाला हे देवता आता दाखवणार आहेत. यानंतर आहे सामाजिक धक्का. पण तुमच्या यशाची आणि पैशाची पावसाची सुरुवात देखील यामुळेच ठरणार आहे. सिंह राशीवाल्यांनो, गणेश चतुर्थीनंतर हे 3 धक्के तुमचं नशीब आता कायमचंच बदलून टाकतील. सिंह राशीवाल्यांनो, गणेश चतुर्थीनंतरच्या या 3 घटना साध्या नाही. त्या दिसायला धक्कादायक आहेत, पण प्रत्येक घटनेतून ब्रह्मदेवाची एक दैवी योजना या घटनांमध्ये दडलेली आहे, अशी तुम्हाला आता जाणीव होणार आहे. घरात होणारा तमाशा हा विनाश नव्हे तर शुद्धीकरणाचाच एक मार्ग असेल. जे संबंध खोटेपणावर आधारलेले आहेत ते आता तुटणार आहेत, पण जे संबंध खरे आहेत ते अजूनच आता मजबूत होणार आहे. 2 देवतांचं स्वप्न हे साधं स्वप्न नाही, तर एक दैवी आशीर्वादाचा थेट हा संदेश असेल. यातून तुम्हाला तुमच्या भवितव्याचा गुप्त दरवाजा दिसेल आणि समाजातला आर्थिक सामाजिक धक्का हा तुमच्या नशिबाचं सोन्याचं पान घडवणारा असेल. आज जिथे लोक तुमच्यावर शंका घेतील, तिथेच उद्या ते तुम्हाला उंच सिंहासनावर बसवलेलं पाहतील. याचा आहे एवढाच सारांश की धक्का म्हणजे शेवट नव्हे, तोच नवा एक आरंभ आहे. सिंह राशीची खरी ताकद धक्क्यातूनच उभी राहते आणि ह्यावेळी तर गणेश बाप्पा आणि शनिदेव दोघे मिळून तुमचं जीवन पुन्हा घडवायला सज्ज आहेत. आता जाणून घेऊया सिंह राशीवाल्यांसाठी एक शेवटचा संदेश. प्रिय सिंह राशीवाल्यांनो, गणेश चतुर्थीपासून सुरू होणारे हे बदल तुम्हाला सुरुवातीला गोंधळात टाकतील, घाम फुटतील आणि कदाचित डोळ्यात पाणीही आणतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास ठेवा. ही वादळं तुम्हाला खाली पडायला नाहीत, तर तुम्हाला वर नेण्यासाठी आली आहेत. तुमच्या आयुष्यातली अडचण आता संपत आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांचा मुखवटा आता गळून पडणार आहे. तुमच्या हृदयातली प्रार्थना आता देवापर्यंत पोहोचली आहे. आता जाणून घेऊया गणपती बाप्पा नेमकं काय सांगतात ते. गणपती बाप्पा नेहमी सांगतात, मी विघ्न काढण्यासाठी आलो आहे. आणि शनिदेव सांगतात, तुमच्या कष्टाचं सोनं करायची आता वेळ आली आहे, त्यासाठी मी आलोय. म्हणूनच या धक्क्याला घाबरू नका. तो धक्का म्हणजे दैवी आशीर्वादाची एक सुरुवात ठरणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सिंह आहात. राजा कधीही पडला तरी पुन्हा सिंहासनावर आरूढ होतोच. आणि गणेश चतुर्थीनंतर ब्रह्मदेवाने ठरवलेलं तेच तुमचं भवितव्य आहे. संपन्नता, सामर्थ्य आणि सन्मान. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.